हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण तुमची जी जिल्हा न्यायालयाची आणि कारागृह विभाग भरतीची एक्झाम होणार आहे त्यासाठी मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। सम प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अँड सम एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत। तर स्टार्ट करूया। दुरून डोंगर साजरे या वाक्यात डोंगर हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम की समूहवाचक नाम? दुरून डोंगर साजरे या वाक्यात डोंगर हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर इथे डोंगर या शब्दातून एखाद्या स्पेसिफिक डोंगराचा बोध होतोय का? तर इथे डोंगर या शब्दातून एखाद्या ठराविक डोंगराचा बोध होत नाहीये, त्यामुळे हे येईल सामान्य नाम। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। मनोहरला खूप आनंद झाला या वाक्यातील भाववाचक नाम कोणते आहे? मनोहर आनंद खूप की झाला या वाक्यातील भाववाचक नाम कोणते आहे ते ओळखायचं आहे। तर भाववाचक नाम काय असते? तर ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, जे डोळ्यांनी पाहता येत नाही, अशा काल्पनिक नावांना म्हणतात भाववाचक नामे। श्रीमंती, गरिबी, विश्रांती, सौंदर्य, आनंद, दुःख, मनुष्यत्व ही सर्व येतात भाववाचक नामांमध्ये। काय येईल मग याचं करेक्ट आन्सर? तर या वाक्यात भाववाचक नाम आहे आनंद। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, अशा काल्पनिक नावांना म्हणतात भाववाचक नामे। ठीक आहे, पुढचा प्रश्न। संधी करा, सन्मती तर कोणती संधी आहे? तर अनुनासिक संधी आहे आणि अनुनासिक संधीमध्ये संधी झालेले दोन्ही वर्ण अनुनासिके असतात। अनुनासिके म्हणजे ण, न, म ही आहेत अनुनासिके। तर त आणि म ही दोन्ही अनुनासिके असल्यामुळे तच्या जागी याच वर्गातील अनुनासिक येईल व संधी होईल सन्मती। सत प्लस मती इक्वल टू सन्मती। त आणि म दोन्ही अनुनासिके असल्यामुळे तच्या जागी याच वर्गातील अनुनासिक येईल न आणि संधी होईल सन्मती। ठीक आहे, पुढचा प्रश्न। धारा प्लस उष्ण या शब्दांची संधी काय होईल? धारेष्ण, धरुष्ण, धारोष्ण की धृष्ण? धारा प्लस उष्ण तर धाराचा रा म्हणजे आ प्लस उष्णचा उ, आ प्लस उ होईल ओ आणि संधी होईल धारोष्ण। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। धाराचा आ आणि उष्णचा उ दोन्ही मिळून होईल ओ आणि संधी होईल धारोष्ण। ठीक आहे, महा प्लस उत्सव, महोत्सव यामध्ये पण आ प्लस उ होतो ओ आणि महोत्सव ही संधी तयार होते। महा प्लस उत्सव, महोत्सव। धारा प्लस उष्ण, धारोष्ण। ठीक आहे, देन गंगा प्लस उदक, गंगोदक। नेक्स्ट क्वेश्चन। संधी करा बही प्लस अंग, बाह्यरंग, बहिरंग, बहिरंग, बिहरंग। काय होईल संधी बही प्लस अंग? तर विसर्ग संधी आहे। बही प्लस अंग, बहिरंग। रस्व ही येईल की दीर्घ ही येईल? तर रस्व ही येईल। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। फसवेगिरी हा तर त्याचा मूळ स्वभाव आहे या वाक्यातील फसवेगिरी हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? सामान्य नाम, भाववाचक नाम, विशेष नाम की समूहवाचक नाम? फसवेगिरी तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं, ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, अशी काही काल्पनिक नावं असतात त्यांना म्हणतात भाववाचक नामे। फसवेगिरी, गुलामगिरी, लुच्चेगिरी, दादागिरी ही सर्व येतात भाववाचक नामांमध्ये। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। फसवा या शब्दाला गिरी हे प्रत्यय लागून फसवेगिरी हे भाववाचक नाम बनलेले आहे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। धैर्य, कीर्ती, गुलामगिरी, चांगुलपणा कोणत्या प्रकारची नामे आहेत? समुदायवाचक, विशेष, भाववाचक की सामान्य? धैर्य, कीर्ती, गुलामगिरी, चांगुलपणा तर ही सुद्धा भाववाचक नामे आहेत। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। य, ई, गिरी, पणा हे प्रत्यय लागून तयार झालेली नामे भाववाचक नामे असतात। ठीक आहे, इथे धीर या शब्दाला य प्रत्यय लागून बनलेले आहे धैर्य, गुलामला गिरी प्रत्यय लागून बनलेले आहे गुलामगिरी, चांगला या शब्दाला पणा हा प्रत्यय लागून बनलेला आहे चांगुलपणा हा शब्द, कीर्त या शब्दाला ई प्रत्यय लागून बनलाय कीर्ती। ठीक आहे, ही सर्व आहेत भाववाचक नामे। नेक्स्ट क्वेश्चन। महाराज या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा। सम्राज्ञी, महाराजेश्वरी, राजेश्वरी, महाराणी। महाराज या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तर महाराज, महाराणी। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन। दिलेल्या शब्दाचे अनेक वचन ओळखा। तारीख, तारखा, तारीख, तरीख्या, तारीखा। काय येईल तारीख या शब्दाचे अनेक वचन? तर तारखा। ऑप्शन ए।
तारीखा येणार नाही, तारखा येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बुजगावणे या शब्दाचा पुल्लिंग शब्द ओळखा. बुजगावणी, बुजगावणा, भुजगावणी, भुजगावण. काय येईल पुल्लिंग शब्द बुजगावणे या शब्दाचा? तर बुजगावणे, बुजगावणा. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खाली दिलेल्या शब्दांपैकी कुठला शब्द नपुसकलिंगी, स्त्रीलिंगी व पुल्लिंगी आहे? जातिवंत, स्वयंपाकघर, पालापाचोळा की झोपाळा? नपुसकलिंगी, स्त्रीलिंगी व पुल्लिंगी. तर जातिवंत. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. तो जातिवंत, ती जातिवंत, ते जातिवंत. ठीक आहे. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी. स्वयंपाकघर, ते स्वयंपाकघर, नपुसकलिंगी. पालापाचोळा, तो पालापाचोळा, पुल्लिंगी. झोपाळा, तो झोपाळा, पुल्लिंगी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खाली दिलेल्या पर्यायांमधून प्रश्नातील शब्दासाठी अनेक वचनी शब्द निवडा. तर विद्यालयाचं अनेक वचनी येईल विद्यालये. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. विद्यालय, विद्यालये. नेक्स्ट क्वेश्चन. सोन्या इकडे ये या वाक्यातील सोन्या या शब्दाची विभक्ती कोणती? प्रथमा, संबोधन, चतुर्थी की पंचमी? सोन्या इकडे ये या वाक्यातील सोन्या या शब्दाची विभक्ती. तर सोन्या इकडे ये या वाक्यात सोन्या या शब्दाचा हाक मारण्यासाठी उपयोग केलेला आहे आणि ज्या नामाने हाक मारली जाते त्याला म्हणतात संबोधन. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. संबोधन विभक्ती आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही मला मारते या वाक्यात ही या सर्वनामाचा प्रकार कोणता? संबंधी सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम की दर्शक सर्वनाम? तर आपण पाहिलं होतं हा, ही, हे, तो, ती, ते ही सर्व येतात दर्शक सर्वनामे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हा, ही, हे, ह्या आणि तो, ती, ते, त्या ही येतात दर्शक सर्वनामांमध्ये. संबंधी सर्वनामांमध्ये काय येते? जो, जी, जे, ज्या. आत्मवाचक सर्वनाम आपण, स्वतः आणि प्रश्नार्थक कोण, काय, कोणी, कोणाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मुलाचे यश पाहून त्यांचा आनंद द्विगुणित झाला या वाक्यातील द्विगुणित या शब्दाचे विशेषण कोणते? क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक की अनिश्चितवाचक? द्विगुणित या शब्दाचे विशेषण कोणते? तर द्विगुणित, चौपट, दुप्पट, दुहेरी ही सर्व विशेषणे आहेत आवृत्तीवाचक विशेषणे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. क्रमवाचक विशेषणे कोणती असतात? पहिला, दुसरा, तिसरा, सहावा. पृथकत्ववाचकमध्ये काय येते? 1 1, 2 2, 5 5. नंतर अनिश्चितवाचकमध्ये काही, सर्व, इतर, इत्यादी ही सर्व आहेत अनिश्चितवाचक विशेषणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. त्याने 5 गोळ्या झाडल्या या वाक्यातील विशेषण ओळखा. त्याने 5 गोळ्या की झाडल्या? या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे. त्याने 5 गोळ्या झाडल्या. तर यात विशेषण आहे 5. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? तर 5 हे संख्यावाचक विशेषण आहे. संख्यावाचक विशेषणामध्ये गणनावाचक संख्या विशेषण आहे 5. 1 2 3 4 5 ही आहेत गणनावाचक संख्या विशेषणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. केशवने 10 मण लाकडे विकत घेतली या वाक्यातील 10 मण हा विशेषणाचा प्रकार कोणता? परिमाणवाचक विशेषण, गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण की सार्वनामिक विशेषण? 10 मण. तर 10 मण हे येईल परिमाणवाचक विशेषणामध्ये. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. गुणवाचक विशेषणांमध्ये येते कडू, गोड, सुंदर. गुण दर्शवणारी विशेषणे येतात गुणवाचक विशेषणांमध्ये. संख्यावाचक विशेषणांमध्ये येते क्रमवाचक विशेषण, देन गणनावाचक विशेषण, आवृत्तीवाचक विशेषण, नंतर पृथकत्ववाचक विशेषण, अनिश्चितवाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषणे आहेत माझा, माझी, तुझा, तुझी, आमचा, आमचे, तुमचा, तुमचे, कोणता, कसला, कसली, माझे, हे ही सर्व आहेत सार्वनामिक विशेषणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. अनेक दिवस काम चालू होते या वाक्यातील अनेक कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? संख्यावाचक विशेषण, गुणवाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण की क्रमवाचक विशेषण? अनेक दिवस काम चालू होते या वाक्यातील अनेक हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर अनेक हे येईल संख्यावाचक विशेषणांमध्ये. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. गुणवाचकमध्ये काय बघितलं? सुंदर, गोड, कडू, गुण दर्शवणारी विशेषणे. सार्वनामिक विशेषणे माझा, माझी, तुझा, तुझे, आमचा, आमचे, तिचा, तिचे. क्रमवाचक पहिला, दुसरा, तिसरा, 5वा, 10वा. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, तू त्या राजपुत्राला वर अधोरेखित शब्दाची जात कोणती आहे? क्रियापद, नाम, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. तू त्या राजपुत्राला वर या वाक्यात वर हे काय आहे? तर वर हे क्रियापद आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. तू त्या राजपुत्राला वर, वर म्हणजे लग्न कर, क्रियापद आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गवळीधार काढतो अधोरेखित क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? सकर्मक, अकर्मक, उभयविध, द्विकर्मक. तर या वाक्यात काढतो हे क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? तर गवळीधार काढतो, काढतो हे क्रियापद येईल सकर्मक क्रियापदामध्ये. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील वाक्याचा काळ ओळखा. मधुरा गीत गात आहे. अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ. मधुरा गीत गात आहे. तर मधुरा गीत गात आहे अपूर्ण वर्तमान काळ येईल, क्रिया चालू आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. मधुरा गीत गात आहे, तो अभ्यास करत आहे, आई जेवण करत आहे. क्रिया चालू आहेत त्यामुळे अपूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तोपर्यंत आम्ही तेथून निघालेलो असू या वाक्यातील काळ ओळखा. साधा वर्तमान काळ, रीती भूतकाळ, साधा भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ. तोपर्यंत आम्ही तेथून निघालेलो असू. तर भविष्यात एखादी घटना घडलेली असेल तेव्हा पूर्ण भविष्यकाळ असतो. तोपर्यंत आम्ही तेथून निघालेलो असू, पूर्ण भविष्यकाळ. ऑप्शन डी. भविष्यात एखादी घटना घडलेली असेल तेव्हा पूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तू येशील तर आनंद होईल या वाक्यातील काळ ओळखा. भूतकाळ, भविष्यकाळ, रीती वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ. तू येशील तर आनंद होईल. तर आनंद होईल म्हणजे भविष्यकाळ येईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, आई घरात असेल या वाक्याचा काळ ओळखा. चालू वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, चालू भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ. आई घरात असेल. तर असेल, असेल म्हणजे साधा भविष्यकाळ. ऑप्शन डी. आणि आई घरात असेल हे वाक्य आहे संकेतदर्शक वाक्य आणि संकेतदर्शक वाक्यात असतो साधा भविष्यकाळ. ठीक आहे. संकेतदर्शक वाक्य असते साध्या भविष्यकाळात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राहुल कपाटामागे लपला होता या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते आहे? राहुल मागे ला की होता? राहुल कपाटामागे लपला होता या वाक्यातील शब्दयोगी अव्यय. तर शब्दयोगी अव्यय कोणती असतात? मागे, पुढे, आधी, नंतर, मधून, वर, समोर, जवळ, आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे ही सर्व आहेत शब्दयोगी अव्यय. कोणता येईल या वाक्यात शब्दयोगी अव्यय? कपाटा मागे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दगडापेक्षा वीट मऊ अधोरेखित शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तुलनावाचक, कालवाचक, योग्यतावाचक, हेतुवाचक. दगडापेक्षा वीट मऊ या वाक्यात पेक्षा या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर पेक्षा, देन परीस, मध्ये ही सर्व आहेत तुलनावाचक शब्दयोगी अव्यय. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. दगडापेक्षा वीट मऊ, तुलना करण्यासाठी पेक्षा या शब्दयोगी अव्ययाचा वापर केलाय त्यामुळे तुलनावाचक शब्दयोगी अव्यय. सीतापेक्षा गीता उंच आहे. पेक्षा शब्दयोगी अव्यय. मुलांमध्ये समीर सर्वात हुशार आहे. मध्ये शब्दयोगी अव्यय. कालवाचकमध्ये काय येते? तर आधी, नंतर, पूर्वी, अलीकडे, पलीकडे, पर्यंत ही सर्व आहेत कालवाचक शब्दयोगी अव्यय. योग्यतावाचकमध्ये काय येते? तर योग्य, सम, समान, सारखा ही आहेत योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय. हेतुवाचकमध्ये काय येईल? तर करिता, कारणे, नंतर साठी, प्रित्यर्थ, निमित्त ही सर्व आहेत हेतुवाचक शब्दयोगी अव्यय. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील परी हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिमाण बोधक. परी हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? तर मरावे परी कीर्तिरूपी उरावे. त्याने अभ्यास केला परंतु नापास झाला. परी, परंतु, पण, किंतु, बाकी ही सर्व कमीपणा, उणीव दर्शवणारे उभयान्वयी अव्यय आहेत. आणि कमीपणा दर्शवणारी उभयान्वयी अव्यय न्यूनत्व बोधक. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दामोदरने उत्तम अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले या वाक्यातील उभयान्वयी अव्यय खालीलपैकी कोणते आहे? म्हणून त्याला यश किती आला? तर दामोदरने उत्तम अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले. उभयान्वयी अव्यय कोणते येईल? म्हणून. ऑप्शन ए. कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? म्हणून.
तर हे येईल परिणामबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये. पहिल्या वाक्यातील घटनेचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलाय, त्यामुळे म्हणून हे परिमाणबोधक उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? समुच्चयबोधक, परिणामबोधक, न्यूनत्वबोधक, विकल्पबोधक. अधोरेखित शब्द आहे अथवा, आणि अथवा, किंवा, वा, अगर ही आहेत विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दिलेल्या पर्यायातून एक असा बोध होतो अथवा, किंवा, वा, अगर या उभयान्वयी अव्ययांनी, त्यामुळे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. समुच्चयबोधकमध्ये काय येईल? आणि, व, आणखी, आणि, शिवाय. परिणामबोधक म्हणून, सबब, याकरिता, यास्तव, तस्मात. ठीक आहे. न्यूनत्वबोधकमध्ये काय येईल? पण, परंतु, किंतु, परी, बाकी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. छे या केवल प्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो? आश्चर्य, शोक, विरोध की मौन? तर छे, हॅट, छट ही सर्व आहेत विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. यातून विरोध दर्शवला जातो म्हणून विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.